नमस्कार मंडळी, मी सुमित गोविलकर तुमचं स्वागत करतो माझ्या या चॅनलवर ज्याचं नाव आहे मी ट्रॅव्हलकर. तर मंडळी, आजचा टॉपिक आपला आहे सिंगापूर व्हिसाचा, टुरिस्ट व्हिसाबद्दल. सिंगापूर हा देश त्यांच्या नियमांसाठी फार कटिबद्ध आहे, म्हणूनच हा देश प्रगतशील आहे. आपण ह्याच देशाच्या व्हिसाबद्दल बोलणार आहोत. तर या देशाच्या व्हिसासाठी ई व्हिसा ही प्रोसेस आहे आणि इंडियन पासपोर्टना ह्या देशात ट्रॅव्हल करण्यासाठी व्हिसा घ्यावा लागतो. तर मग जाणून घेऊया ह्या व्हिसाची प्रोसेस कशी आहे. ह्या व्हिसा करता सर्वात प्रथम सिंगापूरच्या दूतावासवाल्या वेबसाईटवर व्हिजिट करावं लागतं. व्हिजिट केल्यानंतर आपल्याला तिथे त्यांचा फॉर्म सापडतो. त्या फॉर्मच्या अकॉर्डिंगली आपल्याला प्रिंट घ्यायची आहे आणि तो फॉर्म कम्प्लीट फिल करायचा. सिंगापूर व्हिसा हा त्यांनी नेमलेल्या व्हिसा एजंट थ्रूच होतो. हे ऑथराइज एजंटच व्हिसा अप्लाय करू शकतात. त्यांच्याकडे ऑनलाईन करण्याकरता काउन्सिलेटने दिलेलं लॉग इन असतं. व्हिसाकरिता पासपोर्ट, फोटोग्राफ्स, कव्हरिंग लेटर, बँक स्टेटमेंट, फ्लाईट तिकीट, हॉटेलचं कन्फर्मेशन आणि तुमच्या व्यवसायाचे डॉक्युमेंट्स लागतात. असे सर्व एकंदरीत डॉक्युमेंट्स जमा करून आपल्याला त्या नेमलेल्या व्हिसा एजंटकडे जाऊन सबमिट करायचे असतात. ह्या व्हिसाकरिता 3 ते 5 दिवस लागतात. व्हिसा प्रोसेस करण्याकरिता आपल्याला पासपोर्ट लागतो, तोही 6 महिने वैध ही रिक्वायरमेंट आहे. त्याच्यानंतर फोटोग्राफ्स. तर फोटोग्राफ्स कसं आहे की फोटोग्राफ्सची साईज ही नेमलेली आहे, ज्याच्यामध्ये 3.5 × 4.5 सेंटीमीटरचा फोटोग्राफ्स लागतो. हा फोटोग्राफ्स 80 ते 70% फेस कव्हर केलेला असावा लागतो आणि फोटोची बॅकग्राऊंड ही व्हाईटच असावी लागते. बँक स्टेटमेंटमध्ये पुरेसा बॅलन्स लागतो. पुरेसा म्हणजे किती असेल, तर सपोज एखादा व्यक्ती सोलो ट्रॅव्हल करत असेल, ओके, तर त्यांनी 60,000 मिनिमम बॅलन्स दाखवणं उत्तम ठरतं. हा व्हिसा ई व्हिसा असल्या कारणाने याची प्रत ट्रॅव्हल करताना सोबत कॅरी करणं हे फार गरजेचं आहे. तुम्हाला ट्रॅव्हल करण्याच्या आधी सिंगापूरचं SG अरायवल कार्ड ही फिल करावं लागतं. तर मंडळी, एकंदरीत ही अशी सिंगापूर व्हिसाची प्रोसेस आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा.